लोकसभेत पंतप्रधान मोदी यांनी दिला धोक्याचा मोठा इशारा। सगळ्या लोकांना ज्याची भीती होती तेच झाले। सुरुवातीला या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला। लोक रांगा लागूनही गॅस सिलेंडर मिळत नाही, तर आता हळूहळू पेट्रोल डिझेलची परिस्थिती अवघड होणार की काय अशी चर्चा सुरू होती। युद्ध बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे, पण आता डायरेक्ट लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती समोर येणार आहे। कोरोना काळामध्ये सगळं जसं बंद करण्यात आलं होतं, घराच्या बाहेर निघणं कठीण झालं होतं, आता अगदी तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता समोर आलेली आहे। आधी गॅस बंद झाला, नंतर पेट्रोल डिझेल, त्यानंतर आता लाईटच्या संदर्भात निर्णय झाला। पण हे सगळं होऊन गेलं नव्हतं की तेवढ्यात रस्त्यावर फिरणंही बंद होण्याची स्थिती निर्माण होण्याचा धोका आला आहे। लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आता होऊ लागली। मग नेमकं लॉकडाऊन कधीपासून लागणार हे तुम्हाला पाहावं लागेल। खोटे वाटत असेल, पण जसे लॉकडाऊनच्या वेळेस यूपी बिहारचे लोक तिकडे निघून चालले होते, तर अगदी तशाच प्रमाणे ती लोक आता निघून चाललेले आहेत। तर बरेचसे पुणे मुंबईचे लोक देखील आपापल्या गावी निघून गेलेले आहेत। परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, कारण लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाली आहे। कारण की सगळेच बंद होणार, मग काय ती तारीख, काय काय बंद होणार आणि काय काय मिळणार नाही, हे लॉकडाऊनमध्ये नवीन नियम असणार आहेत। चला जाणून घेऊया ही संपूर्ण घटना नक्की काय आहे। आता कारखान्यांपर्यंत सगळं काही बंद पाडायला लागले। मालकांनी कामगारांना कामावरून काढायला सुरुवात केली आहे। पगार द्यायचा, पैसे नाहीत, कंपनीत चालत नाही, तर तुम्हाला कुठून देऊ असे प्रश्न मालक विचारतायत। कोविड काळात आपण मजुरांना पायी चालत गावाला जाताना पाहिलं होतं, आता तीच वेळ पुन्हा आली। रेल्वे स्टेशनवर हजारो लोकांची गर्दी झाली आहे। प्रत्येकजण आपापल्या घराकडे पळतोय, पण यावेळी रेल्वे चालवायला सुद्धा कोळसा आणि वीज नाही। लोक हताश होऊन रस्त्यावर बसलेत। घरापासून लांब राहणाऱ्या मुलामुलींचे जेवणाचे वांदे झाले, तर मेस आणि हॉटेलमध्ये गॅस नाही म्हणून टाळे ठोकले। बाजारात आता 1 किलो कांदा 100 रुपयाच्या वर गेला आणि तेलाचा डबा सोन्याच्या भावात मिळतोय असं सुद्धा सांगितलं जात आहे। त्यामुळे परिस्थिती अत्यंत भयानक होणार आहे। गांभीर्य समजावं लागेल। आपल्याकडे सध्या पुरेसा अन्नसाठा आहे आणि सरकार इतर देशांकडून तेल मिळवण्याचे प्रयत्न करत आहे, पण आपल्याला काय करायचं? आपल्याला अफवांवर विश्वास ठेवायचा नाही। उगाच पेट्रोल पंपावर गर्दी करून साठेबाजी करू नका। गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांना थारा देऊ नका। आपण कोरोनातून वाचलो कारण आपण डोकं शांत ठेवलं होतं, आताही तेच करायचं। युद्ध होईल किंवा थांबेल, पण आपल्याला आपला संयम सोडायचा नाही। प्रेक्षकांनो, आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकलं ते ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकला असेल, बरोबर? गॅस नाही, पेट्रोल नाही, सगळीकडे अंधार आणि पुन्हा एकदा लॉकडाऊन, हे सगळं भयानक वाटतंय की जणू आता सगळं जग संपणार की काय असं वाटू लागलेलं आहे। पण जरा शांत व्हा। आता जी परिस्थिती तुमच्यासमोर मांडली ती केवळ एक शक्यता आहे। जर जगातील युद्धाची परिस्थिती हाताबाहेर गेली, पण आजच्या घडीला म्हणजे आत्ताच्या या क्षणाला घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही। ही माहिती देण्यामागचा उद्देश तुम्हाला घाबरून नसून आपल्या भविष्यासाठी किती सतर्क राहावे हेच आहे।